आज बनवूया टम्म फुगणारी मऊ लुसलुशीत तोंडात विरघळणारी पुरणपोळी। तर या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस करणार आहे। अगदी बारीक सारीक बेसिक गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जसे की साहित्याचे योग्य प्रमाण कसे घ्यायचे, डाळ कितपत कशी शिजवावी, पोळीसाठी कणिक कशी मळावी, चट्टा कसा द्यायचा, उंडा कसा बनवायचा, पोळी कशी लाटावी, कशी भाजावी, एक अंगी पोळी होऊ नये म्हणून काय करावे। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला फक्त या एका व्हिडिओमध्ये भेटणार आहेत। त्यामुळे नवशिक्यांसाठी पुरणपोळी हा हातचा खेळ होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। तर आता पटकन आपण रेसिपी बनवायला घेऊयात। तर सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। तर डाळ शिजवून घेण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया। तर बघा, या ठिकाणी मी अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे। वाटीच्या प्रमाणात किंवा कपाच्या प्रमाणात म्हणाल तर मी 2.5 कप एवढी डाळ घेतलेली आहे। त्याच्यानंतर पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर पुढे डाळ मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली। आता आपल्याला डाळ कोट करायची आहे, म्हणजेच आपल्याला डाळीला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। तर कोणतंही कडधान्य असो, आपल्याला शिजवण्याआधी त्याला कोट करूनच शिजवून घ्यायचं आहे। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कोणतंही कडधान्य असो त्याला आपल्याला हळद मीठ लावून आधी कोट करायचं आहे, त्याच्यानंतरच आपल्याला ते गरम पाण्यामध्ये शिजत घालायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित मऊसूत एकसारखे शिजले जाईल। तर डाळ शिजत घालण्यासाठी पाणी मी उकळवून घेतलेलं आहे। आता पाण्यामध्ये अर्धा चमचा खायचे तेल घालूयात। तर तेल घातल्यामुळे डाळ व्यवस्थित मऊसूत एकसारखी शिजली जाते। आता या उकळत्या पाण्यामध्ये कोट केलेली डाळ घालूयात। तर आपल्याला जेवढी येळवणी कटाची आमटी बनवायची आहे ना, त्यापेक्षा 2 वाटी पाणी जास्त घ्या, म्हणजे आमटी योग्य प्रमाणात होईल। तर बघा, डाळ पाण्यामध्ये घातली। आता एकदा तळापासून हलवून घेऊयात। तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजवून घेत असाल तर याच ठिकाणी गॅस मध्यम आचेवर करा आणि झाकण ठेवून कुकरच्या तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या काढा। तर मी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने डाळ शिजवून घेणार आहे। त्यामुळे पहिले 15 मिनिट आपल्याला डाळ मोठ्या आचेवर न झाकता शिजवून घ्यायची आहे। उतू जाऊ नये म्हणून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पळी ठेवा। आता वरती आलेला फेस जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला डाळ न झाकता शिजवून घ्यायची आहे। तर 15 मिनिट झालेली आहेत। बघू शकता वरती आलेला फेस पूर्णपणे निघून गेलेला आहे, बघू शकता। आता डाळ एकदा तळापासून हलवून घेऊया। तर या ठिकाणी 100% पैकी 50% डाळ शिजलेली आहे। तुम्हाला दाखवते, 1 मिनिट। तर बघा, 50% डाळ शिजलेली आहे। अजून 50% डाळ राहिलेली आहे ना, ती आपल्याला पारंपरिक पद्धतीने शिजवून घ्यायची आहे। जसे की कुकरवरती ताट ठेवा, ताटात आपल्याला पाणी ठेवायचं आहे। तर पारंपरिक पद्धतीने डाळ शिजवून घेतल्यामुळे आपण जी येळवणी म्हणजेच कटाची आमटी बनवणार आहे ती एकदम दाटसर रिच बनवून तयार होते। तर आता गॅस मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिट डाळ न उघडता शिजवून घ्यायची। तर डाळ शिजेपर्यंत आपण दुसरी स्टेप करूयात। दुसऱ्या स्टेपमध्ये आपण कणिक मळून घेणार आहे। तर कणिक मळण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया। तर बघा, या ठिकाणी मी 5 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। तर आपण 2.5 कप डाळ घेतलेली होती, म्हणून आपण त्याच्या दुप्पट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 1 चमचा मीठ आणि गरजेनुसार पाणी घेतलेलं आहे। आता कणिक मळून घेऊया। तर परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलं। आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार मीठ घालायचं आहे। मीठ थोडे कमीच घाला, कारण आपण डाळ शिजत घालताना मीठ घातलेले आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता आपल्याला यामध्ये थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घ्यायचे आहे। तर कणिक मळत असताना काही गोष्टी लक्षात घ्या। तर आपल्याला एकदा सगळे पाणी न ओतता थोडे थोडे पाणी घालून पीठ प्रेस करून आपल्याला मळून घ्यायचं आहे।
जरी पोळीसाठी आपल्याला मध्यम पातळ कणिक लागत असेल तरी देखील आपल्याला थोडीशी घट्टच कणिक मळून घ्यायची आहे, कारण आपण कणिक भिजत घालणार आहे ती नंतर रूम टेम्परेचरमुळे कणिक थोडीशी पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे सुरुवातीला थोडीशी घट्ट कणिक मळून घ्यायची। तर हे बघा कणिक छान अशी मळून घेतली। आता आपल्याला ही कणिक भिजत ठेवायची आहे, तर 15 ते 20 मिनिट ही कणिक भिजवून घेऊयात। आता कणिक भिजते तोपर्यंत आपण डाळ कितपत कशी शिजलेली आहे बघूयात। तर 20 मिनिट नंतर बघू शकता डाळ एकदम मऊसूत शिजलेली आहे। डाळ आपल्याला इतपत मऊसूत शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही जो खाली कट दिसतोय तो देखील बघू शकता, एकदम दाटसर रिच बनवून तयार झालेला आहे। तर सुरुवातीला झाकण न ठेवता 15 मिनिट आणि झाकण ठेवून 20 मिनिट म्हणजेच आपण 30 ते 35 मिनिट डाळ शिजवून घेतलेली आहे, बघू शकता। त्यानंतर पुढे आपल्याला डाळ आणि कट सेपरेट करून घ्यायचा आहे। तर चाळणीच्या मदतीने मी डाळीतील पूर्ण पाणी काढून घेते। तर या ठिकाणी एक महत्त्वाची टीप, तर डाळीमधील आपल्याला जे पाणी आहे, जो कट आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। जर थोडंफार जरी पाणी राहिलं तर पुरण पातळ होण्याची शक्यता आहे। तर बघा चाळणीच्या मदतीने पाणी मी पूर्णपणे काढून घेतले, तरी देखील डाळ आपल्याला 10 मिनिट निथळण्यासाठी ठेवायची आहे, जेणेकरून उरलेसुरलेलं पाणी देखील निघून जाईल। तर बघा डाळीतील पाणी मी पूर्णपणे काढून घेतले। आता आपल्याला याची येळवणी बनवायची आहे। खरं तर आपण याच व्हिडिओमध्ये कटाची आमटी येळवणी बनवणार होतो, परंतु व्हिडिओ खूप जास्त मोठा होतोय म्हणून आपण याचा दुसरा एपिसोड बघणार आहे। तर तो एपिसोड बघण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पटापट तो एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर 10 मिनिट झालेले आहेत, बघू शकता डाळ पूर्णपणे मोकळी सुटसुटीत झालेली आहे, मस्त अगदी मऊसूत देखील शिजलेली आहे, दाखवते तुम्हाला। तर बघा आपल्याला अशा प्रकारे मऊसूत डाळ शिजवून घ्यायची आहे, अजिबात थोडेफार सुद्धा कण राहायला नकोत। आता आपल्याला तिसरी स्टेप करायची आहे। तर तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला डाळीला चटका द्यायचा आहे। तर काही भागांमध्ये चटका बोलतात तर काही भागांमध्ये चट्टा बोलतात, आमच्याकडे चटका बोलतात। तर बघा चटका देण्यासाठी डाळ कुकरमध्ये घेतली। आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। तर जेवढी आपण डाळ घेतलेली होती तेवढाच आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। तर मी 2.5 कप डाळ घेतलेली आहे, तर 2.5 कपच गूळ घातलेला आहे। त्याच्यानंतर बघा चटका देताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे चटका देण्यासाठी आपल्याला जाड बुडाचं भांडं वापरायचं आहे, कारण यामध्ये गूळ असल्यामुळे भांडं पटकन आतून करपलं जातं। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चटका देताना नेहमी मंद आचेवरच द्यायचा, कारण यामध्ये गूळ घातल्यामुळे पटकन गूळ करपला जातो। तर ह्या झाल्या काही महत्त्वाच्या गोष्टी। तर बघा गुळाचं पाणी झालेलं होतं ते आपण पूर्णपणे आटवून घेतलेलं आहे, बघू शकता। तर अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने चट्टा दिला ना तर पुरणपोळी 4 ते 5 दिवस टिकते। तर हे बघा छान असा चट्टा देऊन झाला। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर किंवा वेलची पावडर घालायची आहे। तर बघा सुंठ पावडर घातली, आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये सुंठ पावडर असो वेलची पावडर असो घालायची आहे। तर बघा आता ही परफेक्ट पुरण झालेलं आहे किंवा मग चट्टा पूर्ण झालेला आहे, हे ओळखायचं कसं? तर या ठिकाणी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते। तर बघा अशा प्रकारे आपल्याला एखादा चमचा किंवा उलटण घ्यायचा आहे, बरोबर पुरणाच्या मध्ये आपल्याला ते खोवायचं आहे। जर अशा प्रकारे ते स्ट्रेट उभं राहत असेल, पडत नसेल, तर समजून जायचं आपलं पुरण पातळ झालेलं नाही, चटका आपला व्यवस्थित बसलेला आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता चमचा अजिबात पडत नाही, अगदी स्ट्रेट उभा राहिलेला आहे, याचा अर्थ आपला चटका व्यवस्थित बसलेला आहे। तर आता पुरण बारीक करून घेऊया। तर बघा पुरण बारीक करण्यासाठी या ठिकाणी मी पुरणाची चाळणी घेतलेली आहे। आता ग्लासच्या किंवा पेल्याच्या मदतीने आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी मिक्सरचा वापर केला तरी देखील चालेल, किंवा मग पुरण बारीक करण्यासाठी तुम्ही पारंपरिक पद्धतीचा म्हणजेच पाटा वरवंटा किंवा पोळपाट लाटण्याचा वापर केला तरी देखील चालेल। तर पुरण वाटत असताना एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा,
तर पुरण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे पटापट ते वाटलं जातं. आणि जर तुम्ही मिक्सरमध्ये पुरण वाटून घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं पुरण थंड करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतरच पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा मी थोडंसं पुरण वाटून घेतलंय, छान असं मोकळं मोकळं झालेलं आहे. आता राहिलेलं पुरण आपण सेम पद्धतीने वाटून घेऊयात. तर काही वेळातच मी सगळे पुरण वाटून घेतले, बघू शकता छान मोकळे मोकळे झालेले आहे. तर आपल्याला पोळीसाठी असेच पुरण पाहिजे, अजिबात चिपचिप पातळ नको. तर पुरण झाले, आता कणिक बघूयात. तर 20 मिनिट कणिक भिजवून घेतली, बघू शकता कणिक छान मऊसूत झालेली आहे. आता कणकेवरती थोडंसं तेल घालूयात आणि पुन्हा एकदा कणिक मर्दून मळून घेऊयात. तर अशा प्रकारे कणिक मर्दून घेतल्यामुळे पोळी टम्म फुगते आणि मऊ लुसलुशीत देखील होते. तर माझी आजी पोळी करायचं म्हटलं की पाटा आणि वरवंट्यावरती कणिक तिंबून मर्दून घ्यायची. खूप मऊसूत ती कणिक व्हायची आणि पोळी म्हणाल तर एकदम लुसलुशीत. तर आता आपण तसे न करता कणिक भिजत घालतोय आणि त्याच्यानंतर आपण कणिक मर्दून मळून घेतोय. तर बघा कणिक छान अशी मळून झाली. आता आपल्याला चौथी स्टेप करायची आहे, ते म्हणजे उंडा बनवायचा आहे. तर उंडा बनवून घेऊयात. तर उंडा बनवताना तुम्ही एकतर तेलाचा किंवा कोरड्या पिठाचा वापर करा. तर आपण तेलाचा वापर करतोय. त्याच्यानंतर बघा आपण चपातीच्या उंड्यापेक्षा थोडासा छोटा उंडा कणकेचा घेतोय. जर तुम्ही नवशिके असाल तर पुरणाचा गोळा सेम आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला कणकेच्या गोळ्याची वाटी बनवायची आहे. वाटी बनवून घेऊया. आता आपल्याला यामध्ये पुरणाचा गोळा इन्सर्ट करायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर आपण कणिक व्यवस्थित मऊसूत मळलेली असेल ना तर उंडा करणं अजिबात अवघड नाही, कारण एका हाताने आपल्याला पुरणाचा उंडा पकडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला वाटी फक्त पुढे प्रेस करायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उंडा बनवून घ्या. वरती आलेली कणिक आपल्याला काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला या पद्धतीने उंडा बनवता येत नसेल तर तुम्ही आपण मोदक बनवतो ना सेम त्या पद्धतीने उंडा बनवून घेतला तरी देखील चालेल. तर बघा उंडा बनवून झाला. आता दोन्ही हाताच्या मदतीने आपल्याला पुरण सगळ्या बाजूला पसरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा मी दुसरा एक उंडा बनवून दाखवते. तर तुम्ही नवशिके नसाल तर ही ट्रिक वापरू शकता. तर बघा सेम पद्धतीने मी कणकेचा गोळा करून घेतला. आता आपल्याला कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा पुरणाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला कणकेच्या गोळ्याची वाटी बनवून घ्यायची आहे. छान अशी वाटी बनवून घेतली. आता आपल्याला फक्त पुरणाचा गोळा एका हातामध्ये पकडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला वाटी फक्त पाठीमागून प्रेस करत यायचं आहे. तर बघा छान असं पुरण मी वाटीमध्ये भरून घेतलं. आता वरती राहिलेली कणिक आपल्याला काढून घ्यायची आहे. तर तुम्ही नवशिके नसाल तर वाटीमध्ये जेवढं पुरण बसतंय ना तेवढं आपल्याला पुरण घालायचं आहे. जर नवशिके असाल तर जेवढा कणकेचा गोळा घेतला तेवढाच आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. तर हे बघा दुसरा देखील मी उंडा बनवून घेतला. आता आपल्याला पोळी लाटायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्याला पॅनला थोडंसं तेल लावून पॅन तापत ठेवायचा आहे. तर पॅन तापत ठेवला. अजून एक गोष्ट सांगायचीच विसरले. तर बघा एका वेळी आपल्याला फक्त 2 ते 3 उंडे करून ठेवायचे आहेत. खूप जास्त उंडे करून ठेवू नका, कारण यामध्ये गूळ असल्यामुळे उंडे वातड होतात आणि पोळी लाटताना पुरण बाहेर येण्याची शक्यता असते. तर बघा आता पोळी लाटून घेऊया. तर पोळी लाटत असताना काही महत्त्वाच्या टिप्स. तर पहिली टीप, पोळी लाटताना पोळपाटाला कापड बांधायचं आहे जेणेकरून एक्स्ट्राचं कोरडं पीठ निघून जाईल. त्याच्यानंतर दुसरी टीप, पोळी लाटत असताना एकाच बाजूने न लाटता अलटपालट करत पोळी लाटायची आहे जेणेकरून पोळी एक अंगी होणार नाही. त्याच्यानंतर तिसरी टीप, पोळी मध्ये न लाटता आपल्याला कडेने पोळी लाटायची आहे जेणेकरून पोळी टम्म फुगेल आणि मऊ लुसलुशीत होईल. हे घ्या पोळी लाटून झाली. आता आपल्याला कडा बारीक करून घ्यायच्या आहेत. तर बघा एकसारख्या कडा मी लाटून घेतलेल्या आहेत. बघू शकता कुठेही उंचवटा नाही किंवा काठ मोठे राहिलेले नाहीत. छान अशी पोळी लाटून झाली. आता भाजून घेऊयात. तर पोळी भाजण्यासाठी पॅन आधीच गरम करून घेतलेला आहे.
तर बघा अशा प्रकारे बबल्स दिसायला लागले की पोळी आपल्याला पलटवून घ्यायची आहे. तर उलटवणाचा वापर पहिल्यांदा करू नका, हातानेच पोळी पलटवून घ्या जेणेकरून पोळी कुठेच फाटणार नाही. तर हे घ्या, थोडासा तेलाचा वापर करून आपण पोळी भाजून घेतोय. तुम्ही या ठिकाणी तुपाचा वापर केला तरी देखील चालेल. तर या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट टीप म्हणाल तर चालेल, तर मोठ्या आचेवर आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुठेच पोळी फाटलेली नाही, अगदी टम्म फुगलेली आहे. बघू शकता मस्त पोळी झालेली आहे. काढून घेऊया. तर बघा सोनेरी रंगावर पोळी मी भाजून घेतली. आता काढून घेऊया. तर सेम पद्धतीने तुम्हाला मी दुसरी एक पोळी लाटून दाखवते. तर पोळी लाटत असताना न फुटण्याचं कारण म्हणजे पुरणाचा आणि कणकेचा व्यवस्थित संगम झाला ना तर पोळी कशीही लाटा अजिबात फुटणार नाही. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण पोळी किती फास्ट आणि कशीही लाटतोय तरी देखील पोळी फुटत नाही. याचा अर्थ आपली पुरणपोळी या ठिकाणी परफेक्ट झालेली आहे. तर तुम्ही याच पद्धतीने पुरणपोळी करून बघा. तुमची देखील पुरणपोळी टम्म फुगणार आहे आणि मऊ लुसलुशीत देखील होणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. तर दुसरी देखील पोळी तुम्ही बघू शकता, टम्म फुगेल आणि मऊ लुसलुशीत देखील होईल. तर नेहमी पोळी भाजत असताना मोठ्या आचेवर भाजून घ्या जेणेकरून पोळी टम्म फुगेल. चपाती असो, फुलके असो, पुरणपोळी असो, आपल्याला मोठ्या आचेवर भाजून घ्यायची आहे जेणेकरून ती टम्म फुगेल. तर हे घ्या, दुसरी देखील पोळी टम्म फुगलेली आहे, बघू शकता. तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने पुरणपोळी नक्की करा. बघा तुमच्या पहिल्या पोळीपासून शेवटच्या पोळीपर्यंत सगळ्या पोळ्या टम्म फुगणार आहेत, ही माझी गॅरंटी आहे. प्लीज एकदा या पद्धतीने नक्की करा. तर बघा दुसरी देखील पोळी मी छान अशी भाजून घेतली, बघू शकता. आता काढून घेऊयात. तर आज आपण परफेक्ट पुरणपोळी बनवलेली आहे. सगळ्या बारीक सारीक बेसिक गोष्टी देखील आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. मी माझ्या अनुभवातून आलेल्या काही टिप्स देखील तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. त्या टिप्स तुम्हाला थोड्या जरी हेल्पफुल वाटत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण कटाची आमटी म्हणजेच येळवणी बघणार आहे. तर प्लीज व्हिडिओला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ पटकन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.